पालघर जिल्ह्यालगत असलेल्या बोईसर शहरामध्ये आज तमाम भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सर्वकडे एकच खळबळ उडाली होती की महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार। अखेर या प्रश्नावरती विराम लागलाय आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले आहे। या बातमीनंतर पालघर जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन मिठाईचे वाटप करत फुगडी घातली व पारंपरिक लोकगीतावर नृत्य देखील केले। बँजोच्या तालावरती भाजप कार्यकर्ते थिरकले आणि आपला आनंद जाहीर केला। या कार्यक्रमांमध्ये महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। पहला तो मैं सभी महायुति के पदाधिकारी कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करूंगा कि जिन्होंने कड़ी मेहनत करके आज फडणवीस साहब हमारे मुख्यमंत्री बनने जा रहे हैं। तीसरी बार वो मुख्यमंत्री का शपथ विधि करने वाले हैं, इसलिए हम लोग पूरी बोईसर के मंडल के तरफ से इस जल्लोष का आनंद कर रहे हैं। और मैं आपको यही कहना चाहूंगा कि हमारे मुख्यमंत्री फडणवीस साहब इन्होंने कहा था कि मैं आऊंगा और ये उन्होंने पूरा किया हुआ है। और उनका जो स्टेटमेंट है क्या एक बार मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ, और वो उन्होंने किया है। हमारे बोईसर मंडल के तरफ से सभी हमारे मतदाता हो उनको हम लोग बोईसर मंडल भारतीय जनता पार्टी के तरफ से उनका आभार व्यक्त करते हैं। और हमारे भारतीय जनता पार्टी महायुति के तरफ से जो भी योजना है और जो भी योजना सरकार की तरफ से दिया हुआ था, हम लोग इस माध्यम से आपको ये कहना चाहूंगा कि मुख्यमंत्री के माध्यम से हम लोग हर घर तक हम लोग जाके ये योजना देंगे और लोगों का विकास और अपने गांव का विकास करेंगे। आज आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे आम्ही जल्लोष साजरा करत आहोत, कारण भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बसणार आहे, त्यासाठी आम्ही जल्लोष करत आहोत। पण त्यामध्ये सर्व महायुतीचे जे घटक आहेत त्यांनी आपल्याला राज्यपालांकडे आपलं सरकार स्थापनेचा अर्ज केलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्व आणि देवाभाऊला आमच्या सर्वांनी सपोर्ट केलेला आहे, त्यासाठी आम्ही आज जल्लोष करत आहोत। तुम्ही बघतच आहेत आता विकासाची गंगा वाहत आहे आपल्या बोईसरमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। लाडकी बहीण अतिशय खुश आहे, त्याच्यामुळे सरकार स्थापन झालेलं आहे। आज लाडकी बहिणीने मागच्या वेळेला जे इलेक्शन झालं होतं त्याच्यामध्ये त्यांनी 61% महिलांचं वोटिंग झालं होतं, यावेळेला 66% महिलांचं फक्त वोटिंग झालेलं आहे। त्याच्यामुळे हे संपूर्ण आपण दिवस बघत आहोत। हो नक्कीच, मी तर सर्व मतदारांचं आणि आमच्या लाडल्या बहिणींचं पहिलं अभिनंदन करेन की त्यांनी बहुसंख्येने जास्तीत जास्त ह्या लोकसभेपेक्षा ह्या विधानसभेमध्ये आमच्या लाडल्या बहिणीने 5 ते 6% मतदान जास्त झालेलं आहे। त्यामुळे आमचा जो लीड आहे तो वाढलेला आहे, नक्की आहे। आणि आम्ही सांगू इच्छितो अभिमानाने की आमच्या लाडल्या बहिणींनी भरघोस मताने आपल्या महायुतीला मतदान केलेलं आहे। आम्ही पुढे पण हे स्वप्न आहे की आपल्या लाडल्या बहिणीने जे सांगितलेलं आहे की ते 1500च्या व्यतिरिक्त आम्ही 2100 रुपये देऊ, त्याची आमच्या सगळ्या महिला वाट बघत आहेत आणि ते झालं अमेंडमेंट, तर आम्ही त्यांचा धन्यवादच मानू। 100% आमच्या जास्तीत जास्त सीट आलेले आहेत महायुतीच्या मध्ये। भारतीय जनता पार्टीच्या आमच्या जवळजवळ 130 हे आलेले आहेत, आमदार निवडून आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला गर्व आहे की आमचा भाजपाचाच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यामुळे आम्ही सगळे आनंदाने इथे जल्लोष करीत आहोत।